जामखेडमध्ये नृत्यांगनेचा मृत्यू, राजकारण, दबाव आणि संशय, गुन्हा, अटक आणि तपास सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये लोकप्रिय नृत्यांगना दीपाली गोकुळ पाटीलच्या रहस्यमय मृत्यूने खळबळ उडाली आहे. खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गुरुवारी सकाळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात या घटनेने सनसनाटी पसरली आहे. मृत नृत्यांगनेची आई दुर्गाबाई गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जामखेडचे माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड यांनी दीपालीला सातत्याने लग्नाची मागणी करत मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून दीपालीने आत्महत्या केली असावी असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीवरून जामखेड पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 108 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी संदीप गायकवाडला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे करत आहेत. मृत नृत्यांगनेची आई दुर्गाबाई गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जामखेडचे माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड यांनी दीपालीला सातत्याने लग्नाची मागणी करत मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून दीपालीने आत्महत्या केली असावी असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीवरून जामखेड पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 108 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी संदीप गायकवाडला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे करत आहेत. घटना कशी उघडकीस आली? गुरुवारी सकाळी मी बाजारात जाऊन येते असं सांगून ती घराबाहेर पडली. दीपालीच्या गायब होण्यावरून मैत्रिणींनी शोध घेतला आणि रिक्षा चालकाकडून तिला साई लॉजमध्ये सोडल्याची माहिती मिळाली. लॉजमधील खोली आतून बंद असल्याने कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला आणि सर्वांनाच धक्का बसला. दीपालीने आतमध्ये गळफास घेतला होता. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दीपालीसोबत शेवटपर्यंत कोण होते? त्या व्यक्तीचे राजकीय संबंध कोणाशी आहेत? CCTV फोन डिटेल्स पोलिसांनी तातडीने जप्त करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही रोहित पवारांनी दिला आहे. नृत्यांगनेच्या मृत्यूमागील रहस्य उलगडण्यासाठी CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड्स आणि आरोपींच्या संपर्काची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. काल दिनांक 4/12/2025 रोजी पोलीस ठाणे जामखेड हद्दीतील साई लॉज खर्डा रोड या ठिकाणी महिला नामे दीपाली गोकुळ पाटील राहणार दक्षिणेश्वर रोड जामखेड हिने गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. सदर महिलेचे या ठिकाणी कोणीही नातेवाईक नव्हते, म्हणून तिची आई दुर्गा अरुण गायकवाड राहणार कल्याण यांना बोलावून सदर महिलेच्या मृतदेहावर पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यात तिने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाल्यावरून आई नामे दुर्गाबाई हिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली की तिची मुलगी दीपाली हिला संदीप सुरेश गायकवाड राहणार कुंभारतड जामखेड याने लग्न लावण्याचा तगादा लावला आणि तिला आत्महत्यास प्रवृत्त केले अशी तक्रार दिल्यावरून पोलीस ठाणे जामखेड येथे BNS कायदा कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करीत आहोत. ही महिला लॉजवर कधी आणि किती वाजता गेली ती साई लॉज? त्या ठिकाणी CCTV फुटेज वगैरे चेक केले असता सदर महिला एका ऑटो रिक्षा दुपारी 12-12:30 वाजता गेलेली आहे आणि त्यानंतर 3 वाजता तिच्या मैत्रिणीला समजलं की ती फोन उचलत नाही आणि परत आली नाही. त्या CCTV फुटेजमध्ये तिच्या संग संदीप गायकवाड नावाची व्यक्ती दिसून आली का? तिच्यासोबत नाही, ती अगोदर गेलेली आहे आणि काही वेळानंतर संदीप गायकवाड हा त्या लॉजवर तिच्या रूममध्ये जाताना दिसलेला आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसोबत अशोक निमोणकर, जामखेड. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.